गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण अंकेशनाची प्रस्तावना तत्वे आणि अंकेशन प्रक्रिया या प्रकरणातील अतिशय महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी अभ्यासणार आहोत. तो म्हणजे अप्रतपर व अप्रतपरीचे प्रकार. मागील व्याख्यानामध्ये आपण एरर्स म्हणजे चुका आणि टाइप्स ऑफ एरर म्हणजे चुकांचे प्रकार हा मुद्दा त्या ठिकाणी अभ्यासलेला होता. मुळातच अंकेशनाचे उद्दिष्ट अभ्यासत असताना आपण ही दोन उद्दिष्टे त्या ठिकाणी अभ्यासली होती की अंकेशन हे हिशेब पुस्तकातील ज्या काही चुका आहेत तर त्या शोधून काढण्याच्या उद्देशाने केलं जातं. म्हणून आपण त्या ठिकाणी चुका म्हणजे नेमकं काय आणि चुकांचे प्रकार अभ्यासले. आणि दुसरं एक महत्त्वाचं उद्दिष्ट आपण त्या ठिकाणी बघितलं होतं, हिशेब पुस्तकातील किंवा हिशेबातील अप्रतपर शोधून काढणे व ती दुरुस्त करणे. हा एक त्या ठिकाणी महत्त्वाचा उद्देश अंकेशनाचा असतो. आणि म्हणूनच या ठिकाणी आपल्याला आज अप्रतपर व अप्रतपरीचे प्रकार हा मुद्दा या ठिकाणी अभ्यासावायचा आहे. आपण चूक आणि अप्रतपर ह्या दोन मुद्द्यांचा भेद मागील व्याख्यानामध्ये त्या ठिकाणी अभ्यासला. एका अक्षराचा त्या ठिकाणी फक्त फरक पडतो दोघांच्या अर्थामध्ये. चूक ही नकळतपणे होते तर अप्रतपर ही कळतेपणे होत असते. चूक ही अजाणतेपणे होत असते, म्हणजे हिशेब लिहिणाऱ्या कर्मचाऱ्याला माहित नसतं का त्याच्याकडनं ती मिस्टेक त्या ठिकाणी होते, ती चूक त्या ठिकाणी होते. म्हणजे अजाणतेपणे त्या ठिकाणी होते, त्याला माहिती नसतं का आपल्या हातून ही चूक होते. पण अप्रतपर ही जाणतेपणे त्याला माहिती आहे की आपण हिशेबामध्ये गडबड करतो आहोत. मग ही हिशेबातील गडबड ही कधी मालकाला फसवण्यासाठी किंवा इतर स्टेक होल्डरला फसवण्यासाठी केली जाऊ शकते. आणि त्यामध्ये त्या अप्रतपर ही एकट्याने होत नाही, चूक ही एकट्याकडनं होत असते. अप्रतपर ही संगनमताने होत असते, त्यामध्ये एकापेक्षा जास्त व्यक्तींचा समावेश असण्याची दाट शक्यता असते. अर्थात एका व्यक्तीकडनं देखील अप्रतपर ही केली जाऊ शकते. तर मग अप्रतपर म्हणजे काय याचा अर्थ आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत. त्याच पद्धतीने अप्रतपरीचे विविध जे प्रकार आहेत त्यांचा देखील आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. मग अप्रतपर त्याला आपण इंग्लिशमध्ये फ्रॉड असं म्हणतो. काय म्हणतो? फ्रॉड म्हणतो, मिसअप्रोप्रिएशन म्हणतो, मिसयुटिलायझेशन असं देखील त्या ठिकाणी म्हटलं जातं. मग हे फ्रॉड्स म्हणजे काय नेमकं, किंवा अप्रतपर म्हणजे काय? अप्रतपरीला लबाडी असं किंवा फसवणूक असं देखील म्हटलं जातं. मग हे अप्रतपर म्हणजे व्यवसायामध्ये हिशेब लिहिताना, इथं बघा चूक झाली, ही चूक आहे, ही हिशेब शब्द लिहायचा राहून गेला. व्यवसायामध्ये हिशेब लिहिताना जाणून बुजून अगर हेतुपुरस्सर, जाणून बुजून म्हणजे जाणतेपणे, माहिती आहे आपण करतो आहोत, जाणून बुजून केलं जात आहे. समोरच्याला जाणून बुजून कधी करतो आपण, म्हणजे एखाद्याला धक्का लागणं चुकून, तर त्या ठिकाणी आपण त्याला सॉरी म्हणतो आणि आपल्याला त्याचं वाईट वाटतं की आपल्याला त्याला धक्का द्यायचा नव्हता. पण एखाद्याला जाणून बुजून पाडण्यासाठी त्याला धक्का देणं, त्यावेळेस मात्र आपल्या मनामध्ये काहीतरी वाईट हेतू असतो, त्याला पाडला पाहिजे, त्याला इजा झाली पाहिजे, ह्या हेतूने त्या ठिकाणी त्याला आपण जाणून बुजून असं म्हणतो. मग इथे देखील व्यवसायामधील जे काही हिशेब लिहिताना जाणून बुजून अगर हेतू पुरस्सर काहीतरी हेतू ठेवायचा, कुठला हेतू ठेवायचा, त्या हेतूंची यादी आपण पुढे अभ्यासणार आहोत प्रकारामध्ये. मग हेतू पुरस्सर केलेल्या चुकीच्या नोंदींना, म्हणजे हिशेब पुस्तकामध्ये चुकीच्या नोंदी करून ठेवायच्या, जाणून बुजून करायच्या, जाणतेपणे करायच्या, म्हणजे माहिती आपण ही चूक करतोय पण ती कोणाला तरी फसवण्यासाठी कुठल्या तरी हेतूने प्रेरित होऊन ती चूक केली जाते. म्हणजे त्याला चूक करतोय हे माहिती आहे, पण चुकामध्ये आपण आपल्या हातून चूक होते हे त्याला माहित नसतं, त्याला चूक असं म्हणतो आपण. पण ती चूक जाणतेपणाने, कळतेपणाने, मुद्दाम होऊन हेतू पुरस्सर केली जाते, त्यावेळेस
त्या चुकीच्या नोंदींना अफरातफर असे म्हणायचं बरं का. मग अफरातफरीमध्ये व्यवसायातील वरिष्ठ कर्मचारी देखील समाविष्ट असण्याची वरिष्ठ अधिकारी देखील समाविष्ट असण्याची शक्यता असते. कधी कधी मालक स्वतः अफरातफरीमध्ये समाविष्ट असतो बरं का. म्हणजे त्याला मुद्दामहून व्यवसायाचं चित्र वेगळं दाखवायचं असेल तर तो त्यामध्ये हिशेब लेखन करणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्या हिशेबाचं चित्र बदलायला भाग पाडतो, त्यामध्ये चुकीच्या नोंदी करायला भाग पाडतो. त्यांना त्या ठिकाणी अफरातफर असं म्हणायचं. अफरातफर ही जाणतेपणे केली जाते, कळतेपणे केली जाते. त्याच्यामुळे आपण काय चूक करून ठेवतोय आहे हे त्याला माहिती असतं आणि ती चूक पकडू नये म्हणून तो अतिशय शातीर पद्धतीने, अतिशय तिथे काळजीपूर्वक ती चूक करत असतो. म्हणजे ती चूक किंवा ती जी अफरातफर आहे, ती अफरातफर ही सहजासहजी अंकेशकाच्या किंवा हिशेब तपासणाऱ्याच्या किंवा हिशेब बघणाऱ्याच्या लक्षात येऊ नये याची खबरदारी किंवा याची काळजी घेण्याचा तो प्रयत्न करतो. ज्या पद्धतीने चोर तोंडाला मास्क लावून येतो, आपला चेहरा दिसणार नाही याची काळजी घेतो, हँड ग्लोव्ह घालतो, कुठे फिंगरप्रिंट्स येता कामा नये, ह्या सगळ्या गोष्टींची चोर ज्या पद्धतीने काळजी घेतो त्याच पद्धतीने अफरातफर करणारा तो हिशेब लेखनिक हा देखील एक चोरच असतो बरं का, हिशेबाचा चोरच आहे असं आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो. आणि म्हणून ती अतिशय काळजीपूर्वक केली जाते आणि म्हणून अंकेशकाला देखील अतिशय काळजीपूर्वक अफरातफर शोधून काढावी लागते. त्याला त्याचा ज्ञानाचा कस तिथे लावा लागतो, त्याच्या तज्ञपणाचा त्याला कस त्या ठिकाणी लावा लागतो. अतिशय बुद्धी चातुर्याने तो ती अफरातफर शोधून काढण्यासाठी त्याला प्रयत्न करावा लागतो. त्याला चोरावर मोर होण्याचं काम त्या ठिकाणी करावं लागतं. हिशेबामध्ये गडबड करणारे जे कर्मचारी आहेत ते चोर असतात आणि त्या चोरावर मोर होण्याचं काम त्या ठिकाणी त्या अंकेशकाला करावं लागतं. म्हणजे त्या हिशेबामध्ये गडबड करणाऱ्यापेक्षा हिशेबामधून ती गडबड शोधून काढणारा हा हुशार असला पाहिजे, या अर्थाने इथे चोरावर मोर असं मी त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. मग अफरातफर म्हणजे लक्षात आलंय का? तर साधं सरळ आहे. हिशेब व्यवसायामध्ये हिशेब लिहिता असताना हिशेबाच्या पुस्तकामध्ये जाणतेपणे, कळतेपणे, हेतुपुरस्सर केलेल्या चुकीच्या नोंदींना, चुकीच्या हिशेबांना काय म्हणायचं? अफरातफर असं म्हणायचं. ठीक आहे. मग अफरातफरीचे प्रकार आपण तिथे अभ्यासणार आहोत. अफरातफरीचे प्रकार, टाइप्स ऑफ फ्रॉड. बेसिकली frauds are classified into 3 broad categories. Number 1, misappropriation of cash, म्हणजे पैशाची अफरातफर, रोख अफरातफर म्हणतो आपण त्याला. सेकंड वन इज मिसअप्रोप्रिएशन ऑफ गुड्स, वस्तूची अफरातफर किंवा मालाची अफरातफर. अँड फॉल्सिफिकेशन ऑफ अकाउंट्स, हिशेबातील खोटेपणा त्या ठिकाणी केला जातो किंवा फसवणूक, हिशोबामधली फसवणूक केली जाते. हे 3 प्रकारच्या अफरातफरीचे प्रकार आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. मग आपण इथे एकानंतर एक त्याचा विस्तृतपणे आढावा घेऊयात. बघा, पैशाची अफरातफर. आता पैशाची अफरातफर म्हणजे मिसअप्रोप्रिएशन ऑफ कॅश म्हणजे काय? या ठिकाणी मुळातच जे काही म्हणजे बघा, अफरातफर करत असताना कोणत्या हेतूने केली जाते? जो हिशोब लिहिणारा कर्मचारी असतो त्याला कॅश तिथली दडवायची असते. मग तो काय करतो? तिथली बघ, ही अफरातफर कोणाकडे, कोणत्या विभागामध्ये होऊ शकते? रोख विभागात, जिथे रोखीचा संबंध येतो, जिथे कॅशचा संबंध येतो, त्या कॅश विभागात किंवा रोख विभागात ही पैशाची अफरातफर होत असते. म्हणजे या ठिकाणी काय केलं जातं? जे काही पैसे आहेत ते पैसे दडवले जातात. म्हणजे आलेले पैसे दाखवायचे नाहीत आणि ते पॉकेटमध्ये घालायचे. पैसे दिलेत असे दाखवायचे आणि ते पैसे आपल्या स्वतःच्या पॉकेटमध्ये घालायचे. अशा पद्धतीने पैसे चोरणे म्हणजे एक प्रकारे चोरीच आहे, ती एक प्रकारे ती चोरीच आहे. तर ती पैशांची अफरातफर या ठिकाणी ज्यावेळेस म्हणजे पैसे काय केले जातात? लोबाडले जातात किंवा ते पैसे त्या ठिकाणून व्यवसायाच्या कॅश मधून ते पैसे काढून घेतले जातात हिशेबाच्या मार्गातून, त्यावेळेस त्याला आपण पैशांची अफरातफर असे म्हणतो. मग ही पैशांची अफरातफर कुठे कुठे होते?
तर त्याचे 3 भागामध्ये त्या ठिकाणी आपण विभागणी करतो. एक म्हणजे विक्री विभागातील अफरातफर, ओके, फ्रॉड्स इन सेल्स डिपार्टमेंट, ओके, मिसअप्रोप्रिएशन इन सेल्स डिपार्टमेंट. खरेदी विभागातील अफरातफर परचेस डिपार्टमेंट आणि रोख विभागातील कॅश डिपार्टमेंट मध्ये. आता विक्री विभागात विक्री होते म्हणून कॅश येते, आणि ती म्हणजे बघा साधं सरळ आहे, विक्री झाली कॅश आली, पण ती कॅश काय करायची, जमा दाखवायचीच नाही. विक्री झाली असं दाखवायचंच नाही आणि ते पैसे स्वतःच्या पॉकेटमध्ये घालायचे. एखाद्याला वस्तू उधार विकली असेल आणि त्याने उधारी जमा केली, बघा विक्री विभागातच, आणि ती उधारीची आलेली रक्कम दाखवायचीच नाही आणि त्या पैशाची अफरातफर करायची. खरेदी विभागातील अफरातफर, बघा खरेदी विभागामध्ये कशी अफरातफर होऊ शकते, मालाच्या खरेदीसाठी त्याच्याकडे रोख स्वरूपात पैसे असतात त्या विभागाकडे, आणि मग खोटी खरेदी दाखवायची पण खरेदी करायची नाही आणि त्या पैशांचा अपहार करायचा. अशा पद्धतीने काय केलं जातं, अपहार केला जातो. त्यावेळेस आपण त्याला काय म्हणतो, खरेदी विभागातील अफरातफर असं म्हणतो. त्यानंतर रोख विभागातील अफरातफर, जिथे मोठ्या प्रमाणात कॅश येते, कॅश जाते, कॅश रिसिप्ट आणि कॅश पेमेंट होतं, म्हणजे वेगळ्या मार्गाने मग तिथे पगाराच्या स्वरूपात पैसे दिले जात असतात, एखाद्याचं बिल पेड केलं जात असेल, साधं चहाचं बिल त्या विभागातून पेड होतं, त्या ठिकाणी असंख्य स्वरूपामध्ये कॅश येत असते आणि असंख्य स्वरूपामध्ये कॅश जात असते, आणि त्या व्यवहारामध्ये गडबड करून ते पैसे हडपणे म्हणजे रोख विभागातील अफरातफर आपण असं म्हणू शकतो. आणि मग ह्या विभागांमध्ये कशा पद्धतीने अफरातफर होत जाते आपण एकानंतर एक त्या ठिकाणी अभ्यासू. मग आता विक्री विभागातील अफरातफर, विक्री विभागात कशा पद्धतीने अफरातफर होते, तर विक्री विभागात बघा खालील पद्धतीने अतिशय म्हणजे हे काही उदाहरणं आहेत त्या ठिकाणी, यापेक्षा वेगळ्या मार्गाने देखील त्या ठिकाणी अफरातफर केली जाऊ शकते. विक्रीची नोंद न करणं, म्हणजे विक्री करायची नोंदच करायची नाही, बरोबर ना, म्हणजे द्यायचेच नाही विक्री झाली म्हणून, ते पैसे जे आले ते काय करायचे, हडप करायचे व आलेल्या पैशाचा अपहार करणे. अपहार म्हणजे हडप करणे, ओके. ग्राहकाकडून उधारी वसूल झाल्यावर, म्हणजे एखाद्याला उधार विकला असलेल्या भविष्यात त्याने पैसे जमा केले की ते मिळालेल्या पैशाची नोंद करायचीच नाही, त्याच्या नावावर लिहायचेच नाही ते, आणि ते पैसे हडप करायचे. हे झाले ग्राहकाकडून उधारी वसूल झाल्यानंतर मिळालेल्या पैशाची नोंद न करणे व त्याचा अपहार करणे. एका इसमाकडून आलेले पैसे ठेवून, म्हणजे अने पैसे जमा केले की ते स्वतःच्या पॉकेटमध्ये घालायचे व दुसऱ्याकडून आलेले पैसे पहिले इसमाकडून आलेले दाखवायचे. म्हणजे काय, रामभाऊने पैसे जमा केले की ते जमा दाखवायचे नाही, ते स्वतःच्या पॉकेटमध्ये ठेवायचे, आणि 4 दिवसाने श्यामभाऊने पैसे जमा केले का ते पैसे रामभाऊच्या नावावर जमा दाखवायचे, आणि पहिले जे आलेले पैसे ते तसेच गडप करायचे. या पद्धतीने पुढे पुढे चालायचं. इथे काय होतं, तो काय करतो, पैसे वापरून घेतो आणि नंतर नंतर ते जमा करतो, पण पैसे वापरून घेणं हा देखील काय त्या ठिकाणी अफरातफरीचा एक प्रकार आहे. नंबर 4, एखाद्या ग्राहकाचे खाते बुडीत आहे, म्हणजे एखाद्याकडे उधार यायची तर त्याला काय करायचं, बॅड डेब्ट्स म्हणून डिक्लेअर करून टाकायचं, डिफॉल्टर म्हणून डिक्लेअर करून टाकायचं, त्याच्याकडनं पैसे आले नाही असं दाखवायचं, येणारच नाही, ते बुडीत म्हणजे राईट ऑफ करून टाकायचे, असे दाखवून ते बंद करून टाकायचं. आणि त्या व्यक्तीकडून, तो जो काय ग्राहक त्याच्याकडून पैसे घ्यायचे आणि ते पैसे गडप करायचे. आता त्याचे पैसे इकडे राईट ऑफ केल्यावर व्यवसायाला काय, व्यवसायाच्या दृष्टिकोनातून ते पैसे राईट ऑफ केले, बुडीत म्हणून दाखवलेले आहेत, पण त्या प्रत्यक्षात त्या ग्राहकाकडून पैसे गोळा करायचे आणि ते हडप करायचे. अशा पद्धतीने इथे अपहार केला जातो बरं का. त्यानंतर कर्ज वा येणे, कर्ज झालं तिथे, कर्ज वा येणे बुडाली, जे काय कर्ज आहे, दिलेले कर्ज किंवा येणे जे दुसऱ्याकडनं येणं आहे ते बुडालं किंवा सूट दिली, त्यांना डिस्काउंट देऊन टाकला असं म्हणायचं, आणि ते पैसे काय करायचं, अशी खोटी नोंद करायची, ते काय पैसे ते जमा करून घ्यायचे आणि ते गडप करायचे. अशा पद्धतीने देखील विक्री विभागात अफरातफर होत असते. प्रत्यक्ष विक्रीची पैशाची खोटी नोंद करणं, म्हणजे प्रत्यक्ष विक्री झाली ना, समजा 5,000ची विक्री झाली असेल तर 4,000ची दाखवायची आणि 1,000 रुपये गडप करायचे. अशा पद्धतीने तिथे विक्री विभागात अफरातफर होऊ शकते. नंतर खरेदी विभागात अफरातफर. आता बघा खरेदी विभागात जिथं परचेज डिपार्टमेंट मध्ये कशा पद्धतीने अफरातफर होते, खोटी खरेदी दाखवून पैशाचा अपहार करणे, पार झाले तिथे अपहार करणे. काय, खोटी खरेदी दाखवून पैशाचा अपहार करणं, म्हणजे खरेदी करायचीच नाही पण दाखवायची, खरेदी केलंय असं दाखवायचं, 10,000 रुपयाचं खरेदी केलं असं दाखवायचं, पण प्रत्यक्षात खरेदी करायचं नाही, खोटे बिलं जोडायची आणि ते पैसे हडप करायचे, अपहार करायचा. जास्त किमतीला खरेदी केल्याचे दाखवू, म्हणजे कोटेशन टेंडर जास्त किमतीने काढायचं आणि त्या जो काही ज्याला दिले टेंडर त्याच्याकडून पैसे हडप करायचे. म्हणजे जर 1 कोटीचं टेंडर असेल तर 1.5 कोटीला दाखवायचं आणि 50
लाखाचा त्या ठिकाणी अपार करणं, अशा पद्धतीने जास्त किमतीने खरेदी दाखवायची आणि अपार केला जातो. खरेदी परतीची नोंद न करून, म्हणजे कधी कधी काय होतं, माल खरेदी होतो, माल खरेदी झाल्यानंतर काय होतं, त्याला पैसे पेड होतात, पण आता त्याच्यातून परत माल परचेस रिटर्न होतो. म्हणजे काही माल खराब झाला, एक्सेस आला, तो परत देतात, परत आल्यावर त्याची कॅश येते. माल परत गेल्याची नोंद करायची, पण पैसे परत किंवा नोंद करायची नाही, आणि परत आलेले पैसे काय करायचे, हडप करायचे. या पद्धतीने देखील खरेदी विभागात अफरातफर होते. प्रत्यक्ष खरेदी न करता खरेदी केल्याचे दाखव, हेच खोटी खरेदी कर. प्रत्यक्षात करायचीच नाही, पण दाखवायचं फक्त खरेदी केलं आणि अपार करायचा. आणि पाचवा मुद्दा, खरेदी केलेल्या मालापैकी काही माल परत केल्यास त्याची नोंद न करणं. तेच परत काय, परचेस रिटर्न, हे खरेदी परतीच त्याचाच अर्थ त्या ठिकाणी तो झाला. हे झालं खरेदी विभागातील अफरातफर. रोख विभागातील अफरातफर, रोख विभागातील अफरातफर, हे रोख, हे सगळं कॅश अप्रोप्रिएशन आहे. तिन्ही पण प्रकार कसले आहेत, विक्री विभागात रोखीची अफरातफर, त्याच्यानंतर खरेदी विभागात रोखीची अफरातफर, आणि रोख विभागातील देखील रोखीची अफरातफर. कॅश, इथं डायरेक्ट कॅश हडप केली जाते. आता एक रोख विभागात खर्चाच्या खोट्या पावत्या दाखवून, खोट्या पावत्या करायच्या, खर्च झाला असं दाखवायचं, त्याच्या पावत्या तयार करायच्या व प्रत्यक्षाने दिलेल्या पैशाचा अपार करायचा. म्हणजे दाखवायचं त्या ठिकाणी की चहाचा 50 रुपये खर्च झाला, पण चहा पिलेलाच नाही, पण खोटी पावती दाखवली. गेस्ट आले होते, त्यांनी चहा घेतला नाही, पण त्यांचे खोटे बिल तयार करायचे आणि ते पैसे हडप करायचे. प्रवास केला नाही, खोटी प्रवासाची बिल तयार करायची आणि ते पैसे अपार करायचे. अशा पद्धतीने पैशाचा अपार केला जातो. किरकोळ स्वरूपात जमा झालेले पैसे न दाखवणे, पेटी कॅश किरकोळ स्वरूपात, मग ते किरकोळ आलेले पैसे दाखवायचेच नाही, रेकॉर्ड नोंद करायचीच नाही आणि ते अपार करायचा. बनावट पगारपत्रक तयार करणं, म्हणजे तिथे 10 कर्मचारी ऍक्च्युअल मध्ये काम करत असेल तर तिथे 50 कर्मचाऱ्यांचं पगारपत्रक तयार करायचं, 20 कर्मचाऱ्यांचं पगारपत्रक तयार करायचं. तुम्ही कॉस्टिंग मध्ये, वेजेस मध्ये बघितलेलं आहे, बरोबर ना? वेजेस मध्ये लेबर चॅप्टर मध्ये तुम्ही त्या ठिकाणी बघितलेलं आहे, टाइम किपिंग, बुक किपिंग या कन्सेप्ट तुम्ही अभ्यासलेले आहेत. पण खोटा टाइम नोंदवायचा, म्हणजे ओव्हर टाइम दाखवायचा, चुकीचा ओव्हर टाइम दाखवायचा, ते पैसे त्या कर्मचाऱ्याच्या नावावर दाखवायचे, खोट्या सहाय्या करायचे त्याच्या पुढे आणि ते पैसे हडप करायचे. जास्त रकमेने पगारपत्रक तयार करणं, म्हणजे त्याला ऍक्च्युअली 100 रुपये किंवा 500 रुपये रोज त्या ठिकाणी सॅलरी असेल, पगार दिला जात असेल, कॉन्ट्रॅक्च्युअल किंवा जे त्या ठिकाणी टेम्पररी कर्मचारी असतात तात्पुरत्या स्वरूपात, कंत्राटी, त्यांच्या बाबतीत हे केलं जातं. म्हणजे त्यांना 200 रुपये रोजाने नेमायचं आणि दाखवायचं, त्यांना दाखवायची सॅलरी किती, 300 रुपये किंवा 300 रुपये रोजाने तिथे त्याला नेमणूक द्यायची आणि त्याला ऍक्च्युअली 200 रुपये द्यायचे आणि 100 रुपये हडप करायचे. उधार विक्री न दाखवून रक्कम परस्पर वसूल करणे, उधारची विक्री दाखवायचीच नाही उधार विकलं म्हणून, आणि त्याच्याकडून पैसे जमा करून घ्यायचे आणि ते गडप करायचे. येणे बुडाले असे खोटे दाखवून, जे येणे पैसे येणारे होते ते बुडाले, बॅड डेट दाखवायचे आणि ते पैसे काय करायचे, अडीकडे हडप करायचे. पगारपत्रकात जास्त दर दाखवणे, आता मी तुम्हाला जे म्हटलं ते, म्हणजे त्याला 200 रुपये पेड करायचे पण दाखवायचं 300 रुपये आणि 100 रुपये हडप करायचे. प्राप्य विपत्राच्या खोट्या नोंदी करणं, बिल रिसिवेबल जे आहेत ना, ते बिल रिसिवेबल खोटे दाखवायचे किंवा बिल्स पेबल खोटे दाखवायचे आणि ते पैसे दिलेत असं दाखवायचं किंवा आलेत असं त्या ठिकाणी दाखवायचं. पोस्टामार्फत केलेली विक्री दडवणे, पोस्टामार्फत काही विक्री झाली असेल तर ती दाखवायचीच नाही आणि ते पैसे परस्पर हडप करायचे आणि मिळालेल्या पैशापेक्षा कमी पैशाची नोंद करणं. म्हणजे जर 5,000 आले असेल तर 3,000च दाखवायचे, 2,000 गडप करायचे. अशा पद्धतीने या ठिकाणी काय केलं जाते, अपहार केला जातो. तर हा झाला रोख विभागातील अफरातफर, रोख स्वरूपातला अफरातफर. ओके, रोखीची अफरातफर हा जो पहिला प्रकार होता आपला. बघा, पैशाची अफरातफर, त्याच्यामध्ये ह्या 3 विभागामध्ये कशा पद्धतीची अफरातफर होते हे आपण त्या ठिकाणी अभ्यासलं. अ विक्री विभागातील अफरातफर, ब खरेदी विभागातील अफरातफर आणि क रोख विभागातील अफरातफर. आता दुसऱ्या प्रकारची अफरातफर, मालाची किंवा वस्तूची अफरातफर. मिस अप्रोप्रिएशन ऑफ कॅश झालं इथे, सॉरी, काय गुड्स आहे, सॉरी, मिस अप्रोप्रिएशन ऑफ गुड्स आहे इथे, काय गुड्स आहे. ओके, मग पैशाच्या अपारापेक्षा वस्तूचा अपार करणे हे कठीण काम असते, कारण कॅश पॉकेटमध्ये घालून घेऊन जाता येते, पण आता वस्तू कशा घेऊन जायच्या, वस्तू घेऊन जाणं कठीण ना. म्हणजे तिथं जे प्रोडक्शन होत त्या वस्तूच घेऊन जायच्या आणि त्या वस्तू तिथे चोरून घेऊन जायच्या किंवा नोंद न करून घेऊन जायच्या, तर त्या प्रकारच्या अफरातफरीला मालाची किंवा वस्तूची अफरातफर असे म्हणतात. मिस अप्रोप्रिएशन ऑफ गुड्स कॅश झालं इथे.
कारण पैशासारखे वस्तू सहजासहजी लांबविता येत नाही. व्यवसायामध्ये जास्त किमतीच्या व कमी वजनाच्या वस्तू या लांबविल्या जातात. म्हणजे तुम्ही एबीसी अनालिसिस बघितलेलं आहे कॉस्टिंग मध्ये. ए कॅटेगरीचा गुड्स काय असतो रे, संख्येने कमी असतो, वजनाने कमी असतो, पण तो किमतीने जास्त असतो. असा म्हणजे सोनं चोरायचं की सोन्याची अफरातफर करायची, लोखंडाची अफरातफर करायची, तर सोन्याची अफरातफर होण्याची शक्यता त्या ठिकाणी असते. म्हणजे जो किमती माल आहे, मौल्यवान माल आहे किंवा वस्तू आहेत, त्या वस्तू काय करायच्या, त्यांची अफरातफर त्या ठिकाणी करायची. व ह्या अफरातफरी उघडकीस आणणे अवघड असते, कारण कॅश हा तिथं नोंदवलेला भाग असतो. इथून मात्र स्टॉक हा वारंवार त्या ठिकाणी व्हेरिफिकेशन स्टॉकचं होत नाही, आणि त्याच्यामुळे मात्र मालाची अफरातफर या ठिकाणी करणं सहज शक्य असतं. बाबांच्या पॉकेटमधनं 100 रुपये जर काढले तर ते सहज लक्षात येतात, पण शेंगदाण्याच्या डब्यातले मुठभर शेंगदाणे घालले तर ते मात्र लक्षात येत नाही, कारण ती वस्तूची अफरातफर असते. पैशाची अफरातफर मात्र त्या ठिकाणी हिशोब हा ठेवलेला असतो, आणि म्हणून पैशाची अफरातफर ही सहज लक्षात येते. ठीक आहे. यासाठी माल साठा नोंदवायची कसून तपासणी करून, मग जर ही अफरातफर उघडकीस आणायची असेल तर काय करावं लागतं, अंकेशकाला नोंदवायची, माल साठा स्टॉक रजिस्टरची कसून तपासणी करून व माल साठ्याची प्रत्यक्ष मोजमाप करून, म्हणजे त्या नोंदवहीमध्ये किती स्टॉक आहे आणि माल साठा प्रत्यक्ष मोजायचा आणि त्याचा पडताळा घ्यायचा, आणि त्यानंतर ही अफरातफर काय केली जाते, उघडकीस आणली जाते. हा झाला अफरातफरीचा दुसरा प्रकार. त्यानंतर हिशोबातील फसवणूक, खोटेपणा, फॉल्सिफिकेशन ऑफ अकाउंट. म्हणजे हिशोबामध्येच काय करायचं, फसवणूक करायची, खोटेपणा. इथं कोणताही वस्तू चोरून नेली जात नाही किंवा अफरातफर केली जात नाही, कोणती कॅशची अफरातफर केली जात नाही, पण हिशोबात चुकीचे दाखवले जातात. खोटे कागदपत्र तयार करून खोटे हिशेब लिहिणे हा शब्द झाला, अथवा तयार करणे हा अफरातफरीचा तिसरा मार्ग आहे. इथे थोडस टायपिंग मध्ये मिस्टेक झालं, मार्ग आहे. यात पैशाची किंवा मालाची अफरातफर होत नसल्याने प्रत्यक्ष नुकसान काहीच नसते, परंतु व्यवसायाचा खरा व वास्तव नफा समजू शकत नाही. या अफरातफरीत वरिष्ठ अधिकाऱ्यांचा हात असतो, त्यामुळे उघडकीस आणणे मोठे जिकरीचे काम असते. म्हणजे हिशेबामध्ये काहीतरी घोळ करून ठेवायचा, बरोबर ना, म्हणजे चुकीचे व्यवहार नोंदवायचे. इथे पैसे किंवा मालाची अफरातफर होत नाही, प्रत्यक्ष व्यवसायाला कोणताही तोटा होत नाही, पण हिशेब मात्र चुकीचे करून ठेवले जातात, म्हणजे त्याला हिशोबातील फसवणूक, खोटेपणा आपण असं म्हणतो. ओके. मग ही अफरातफर दोन उद्देशाने केली जाते. एक तर व्यवसायाला जास्त नफा दाखवायसाठी ते काय करतात, खर्च वगैरे कमी करतात, इन्कम जास्त दाखवतात, म्हणजे हिशोबात खोटेपणा करतात जास्त नफा दाखवण्यासाठी, किंवा नफा कमी दाखवण्यासाठी. नफा कमी दाखवायचा असेल तर काय करायचं, खर्च जास्त दाखवायचा आणि इन्कम कमी दाखवायचा. काहीतरी कारण असतील त्या ठिकाणी असं करण्यामागे. पण या दोन उद्देशाने, नफा जास्त दाखवण्यासाठी आणि नफा कमी दाखवण्यासाठी काय केलं जाते, हिशोबामध्ये फसवणूक किंवा खोटेपणा केला जातो. मग तो कशा पद्धतीने तो बघू आपण. मग नफा जास्त दाखवणे, का जास्त नफा दाखवला जातो आणि नफा जास्त दाखवण्यासाठी का अफरातफर केली जाते. ओके. म्हणजे कोणते कोणते का करतात, नफा का जास्त दाखवतात, म्हणजे हिशोबामध्ये का नफा जास्त दाखवतात, तर भागीदारांचा विश्वास संपादन करण्यासाठी. मग आता जास्त नफा दिसत असेल तर नक्कीच व्यवसायाच्या मालकाला विश्वास संपादन होतो, की अरे चांगला व्यवसाय चालला, नफा झाला म्हणल्यानंतर कोणी संशय घेत नाही. नव्याने भांडवल उभारणी करण्यासाठी, आता व्यवसायाला नवीन भांडवल उभा करायचं असेल तर ते कोणत्या व्यवसायाला त्या ठिकाणी, कोणत्या व्यवसायासाठी भांडवल द्यायला बँका तयार होतील, किंवा जे काही गुंतवणूकदार ते कधी पैसे गुंतवतील, जर त्या व्यवसायाला जास्त नफा दिसत असेल तर, आणि म्हणून हे काय करतात, जास्त नफा दाखवून ठेवतात, आणि मग त्या नफ्यावर विश्वास ठेवून भांडवलदार काय करतात, गुंतवणूक करतात, बँका कर्ज देतात. पण अंकेशकाला हे सगळं शोधून ते प्रामाणिकपणे काम करून ते योग्य नफा आणण्याचं काम त्याला करावं लागतं. पण त्या अगोदर मात्र हिशोबामध्ये अशा पद्धतीने नफा जास्त दाखवण्यासाठी नफा जास्त दाखविला जातो, कारण नाव्याने भांडवल उभारणी करायची असते, भागाला जास्त किंमत मिळावी म्हणून. म्हणजे एखाद्या कंपनीला जास्त नफा झाला तर त्या कंपनीचे शेअर खरेदी करण्यासाठी भाग बाजारात उड्या मारतात लोक, आणि म्हणून जास्त नफा दाखवायचा की जेणेकरून जास्त किंमत मिळाली पाहिजे. बाजारात पत निर्माण करण्यासाठी, क्रेडिट तयार करण्यासाठी, जास्त नफा असेल तर लोक उधार द्यायला तयार होतात, म्हणजे ती पत निर्माण करण्यासाठी. भागांची विक्री अधिक प्रमाणात होण्यासाठी, म्हणजे जास्त भाग विकायचे असेल तर त्या ठिकाणी काय केलं जातं, नफा दाखवला जातो, म्हणजे लोक जास्त संख्येने त्या कंपनीचे शेअर्स खरेदी करतात. कर्ज जास्त मिळवण्यासाठी, बँक कर्ज देताना नफा होतो की नाही, किती होतो त्यावर कर्ज देतात, मग जास्त नफा दाखवायचा की जेणेकरून बँका जास्त कर्ज देतील, आणि जास्त कमिशन मिळवण्यासाठी. नफा आता हे सेल्समन किंवा ते सेल्स डिपार्टमेंट मधले लोक करतात, जास्त नफा दाखवायचा म्हणजे जास्त कमिशन त्यांना मिळालं पाहिजे.
आणि दुसरा भाग आहे नफा कमी दाखवणे. का नफा कमी दाखवला जातो? तर पहिली गोष्ट कर चुकवण्यासाठी. काय? कर चुकवण्यासाठी. म्हणजे मुद्दामून जेवढा नफा होतो ना त्याच्यापेक्षा कमी नफा दाखवायचा, म्हणजे टॅक्स कमी भरता यावा म्हणून. म्हणजे टॅक्स चुकवण्यासाठी, टॅक्स बुडवण्यासाठी, कर बुडवण्यासाठी त्या ठिकाणी नफा कमी दाखवला जातो, हिशोबामध्ये अप्रतपर केली जाते. आयकर अधिकाऱ्यांची फसवणूक करण्यासाठी, इन्कम टॅक्स डिपार्टमेंट मधल्या लोकांना कमी उत्पन्न दाखवायचं, म्हणजे त्यांची फसवणूक करण्यासाठी नफा कमी दाखवला तर उत्पन्न कमी दिसणार आहे आणि म्हणून नफा कमी दाखवला जातो. त्यानंतर कमी किमतीने भागांची खरेदी करण्यासाठी, म्हणजे कंपनीला भाग खरेदी परत काय म्हणतो आपण त्याला, जे काही शेअर्स त्यांनी विकलेले ते शेअर्स परत त्यांनी ते काय करतात, कधी कधी मुद्दा म्हणून परत खरेदी करतात आणि खरेदी करताना परत रिटर्न घेताना, बायबॅक घेताना ते कमी किमतीला घेता यावेत. म्हणजे विकलेले 100 रुपयाला असेल तर परत रिटर्न घेताना 50लाच घेता यावे म्हणून काय करायचं, नफा कमी दाखवायचा, म्हणजे लोक ते कंपनी बुडेल, नफा होत नाही, कमी नफा आहे म्हणून ती शेअरच्या किमती कमी होतात आणि ती शेअर्स खरेदी करून टाकायची होतात. गुप्त निधी निर्माण करण्यासाठी, ओके, कॉर्पस फंड तयार करावा लागतो, म्हणजे जो काही नफा झालाय त्यातला काही निधी बाजूला काढून ठेवायचा आणि त्याचा गुप्त निधी तयार करायचा. व्यवसाय लोक हे करतात फंडिंग वगैरे करण्यासाठी, तर तो गुप्त निधी करण्यासाठी देखील नफा कमी दाखवायचा, झालेला नफा गुप्त निधीमध्ये टाकून द्यायचा. राजकीय मदत मिळवण्यासाठी, म्हणजे कंपनीला नफा झाला नाही, तोटा झाला असं म्हणायचं, कंपनी बुडेल आणि पॉलिटिकल त्या ठिकाणी जे काही पॉलिटिकल पार्टीज आहे किंवा जे काही गव्हर्नमेंट आहे, गव्हर्नमेंटकडनं सबसिडीज वगैरे घ्यायच्या, प्रोटेक्शन घ्यायचं, म्हणजे ते कर्ज वगैरे माफी त्या ठिकाणी मिळते, म्हणून ती राजकीय मदत मिळवण्यासाठी देखील नफा कमी दाखवला जातो. कामगारांना फसवण्यासाठी, आता दिवाळी येणार आहे, कामगार लोक म्हणणारे बोनस द्या वगैरे, ठीक आहे ना, नफा किंवा पगार वाढून द्या, पण त्यांना दाखवायचं की आपल्या कंपनी तोट्यात चालली, नफा कमी होतोय आणि तुम्ही कसं काय पगार वाढून मागता, आणि जर तुम्हाला पगार वाढून दिला तर कंपनी बंद पडेल. बघा, तुम्हाला एकतर कंपनी चालू ठेवायची असेल तर कमी पगारावर काम करा, नाही तर कंपनी बंद पडेल, तुम्हाला मिळणारी अर्धी भाकरी देखील मिळणार नाही, तुम्ही जास्त पगार मागू नका, असं फसवण्यासाठी त्या ठिकाणी काय केलं जातं, नफा कमी दाखवला जातो. आणि स्पर्धकांना फसवण्यासाठी, जे स्पर्धक आहे त्यांना मुद्दाम नफा कमी दाखवायचं, म्हणजे स्पर्धकांना ह्या कंपनीचा खरा नफा का आला तर ते स्पर्धा करतील, आणखी चांगलं काम करतील, त्यापेक्षा त्यांना फसवायचं, आम्हाला नफा होतच नाही म्हणजे ते पण सुस्त पडतील आणि यांची प्रगती करून घ्यायची, या कारणाने देखील नफा कमी दाखवला जातो. हे हिशेबातील अफरातफर करण्यामागे किंवा फॉल्सिफिकेशन ऑफ अकाउंट मध्ये या दोन कारणांनी, म्हणजे नफा कमी दाखवण्यासाठी आणि नफा कमी जास्त दाखवण्यासाठी आणि नफा कमी दाखवण्यासाठी, आणि कोणत्या कारणाने नफा जास्त दाखवला जातो आणि कोणत्या कारणाने नफा कमी दाखवला जातो, हे या ठिकाणी आपण अभ्यासलं. आता इथे या प्रकारामध्ये हिशेबातील खिशातील झालं, टायपिंग मध्ये मिस्टेक झाल्या त्या घाईघाईमध्ये, समजून घ्या. हिशेबातील फसवणूक पुढील पद्धतीने केली जाऊ शकते. मग हिशेबातील फसवणूक कशी केली जाते, तर हिशेबातील फसवणूक पुढील पद्धतीने केली जाऊ शकते. नंबर 1, खोटी विक्री दाखवून जास्त नफा मिळविणे. काय? खोटी विक्री दाखवायची आणि जास्त नफा मिळवला असं दाखवायचं, म्हणजे विक्री झाली तरी दाखवायची आणि जास्त नफा दाखवायचं, जास्त नफा मिळाला असं दाखवायचं. खोटी खरेदी दाखवून नफा कमी करणे, म्हणजे खरेदी करायची नाही ऍक्च्युअल मध्ये पण दाखवायची ती, आणि मग तो खर्च दाखवायचा आणि नफा कमी करायचा, किंवा खरेदी नोंदी वगळून नफा जास्त दाखवणे, ठीक आहे ना. खरेदी झाली पण ती दाखवायची नाही आणि जास्त नफा दाखवायचा, त्यामुळे कारण तो डिफरन्स पडणार, ट्रेडिंग अकाउंटला डिफरन्स पडणार आहे, परचेस कमी झाले म्हणजे प्रॉफिटचं प्रमाण जास्त दिसेल. मालमत्तेवर हे मालमत्तेवर घसारा याची तरतूद न करणे, जे काही घसारा आहे, डिप्रिसिएशन आहे, त्याची तरतूद करायची नाही अथवा कमी तरतूद करणं, म्हणजे जास्त प्रॉपर्टीज त्या ठिकाणी दिसेल. देयता आणि मालमत्ता यांचे मूल्यांकन कमी अथवा जास्त करून, देयता किंवा मालमत्ता यांचे मूल्यांकन, म्हणजे मालमत्तेची समजा तिथे लँड आहे, लँडची ऍक्च्युअल किंमत 50 लाख रुपये तर ती 70 लाख दाखवायची, म्हणजे जास्त तिथे प्रॉपर्टी दिसेल. आणि जर कंपनी तोट्यात चालली असं दाखवायचं असेल तर त्याची किंमत 30 लाख रुपये दाखवायची, 30 कोटी रुपये दाखवायची किंवा कमी किंमत दाखवायची. शिल्लक मालाची किंमत वाढून दाखवायची, जो क्लोजिंग स्टॉक आहे तो ज्या किमतीने कॉस्ट प्राइस घेण्यापेक्षा जास्त किमतीने दाखवायचं, म्हणजे जास्त नफा दिसेल. कारण क्लोजिंग स्टॉक क्रेडिट ला ट्रेडिंग अकाउंटची की ग्रॉस प्रॉफिट त्या ठिकाणी वाढणार आहे, आणि ती किंमत कमी दाखवली तर ग्रॉस प्रॉफिट कमी होणार आहे किंवा कमी करून दाखवणे, या दृष्टीने तो स्टॉकची किंमत कमी जास्त करायची. त्यानंतर खर्चाच्या रकमा कमी अथवा जास्त दाखवून, जे काही खर्च झाला आहे
त्याच्या रकमा कमी दाखवायच्या. कमी का दाखवायच्या? नफा जास्त दिसण्यासाठी. जर खर्च कमी दाखवला तर जास्त नफा होणार, कारण तो प्रॉफिट लॉस अकाउंट डेबिटला पडणार नाही. आणि खर्च जास्त दाखवला तर तो जास्त दिसेल ट्रेडिंग प्रॉफिट लॉस अकाउंटच्या डेबिटला, म्हणजे तोटा दिसेल तिथे, नफा कमी होईल. म्हणजे नफा जास्त दाखवायचा असेल तर खर्च दाखवायचा नाही, आणि नफा कमी दाखवायचा असेल तर खर्च जास्त दाखवायचा. हे असं खोटेपणा करायचं त्या ठिकाणी. खोट्या पावत्या जोडायच्या, खोटे व्यवहार त्या ठिकाणी नोंदवायचे. भांडवली खर्च महसुली खर्च दाखवून, म्हणजे कॅपिटल एक्सपेंडिचर recorded as revenue expenditure and revenue expenditure sometime recorded as a capital expenditure. म्हणजे भांडवली खर्च आणि महसुली खर्च दाखवायचा. म्हणजे मशिनरी खरेदी केली तर ती बॅलन्स शीटच्या असेटला यायला पाहिजे, पण प्रॉफिट लॉस अकाउंट डेबिटला दाखवायचं, म्हणजे खर्च जास्त दिसेल आणि त्याच्यामुळे नफा कमी दिसेल, नफा घटवण्यासाठी. आता महसुली खर्च, सॅलरी पेड, त्याचं एखादं सॅलरी पेड केली असेल तर ती तिथे दाखवायची नाही, ती भांडवली खर्च कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणून दाखवायचा, म्हणजे तिथे काय होईल, नफा जास्त दिसेल. ठीक आहे. या पद्धतीने देखील त्या ठिकाणी काय केलं जातो, हिशोबामध्ये बदल केला जातो. संशयित बुडीत निधीसाठी पुरेशी तरतूद न करणं, म्हणजे काही आपल्याला प्रोव्हिजन करावं लागतं, तरतूद करावी लागते. कशासाठी? एनपीए साठी, नॉन परफॉर्मिंग असेट साठी, किंवा संशयित बुडीत असतात, बॅड डेट्स असतात, त्यासाठी प्रोव्हिजन फॉर आरडीडी आपण आरडीडी करतो, रिझर्व्ह फॉर डाऊटफुल डेट्स किंवा प्रोव्हिजन फॉर डाऊटफुल डेट्स, तर त्याची तरतूदच करायची नाही, म्हणजे नफा जास्त दिसेल. कारण ही आरडीडी आपण काय करतो, प्रॉफिट लॉस अकाउंटच्या डेबिटला टाकतो आणि त्याच्यामुळे मात्र नफा कमी दिसतो. म्हणून ही तरतूद काय करायची, कमी करायची, म्हणजे नफा जास्त दिसेल. आणि नफा कमी दाखवायचा असेल ती तरतूद जास्त दाखवून द्यायची, म्हणजे खर्च वाढेल आणि नफा कमी दिसेल. ओके. त्याच्यानंतर पुढील वर्षाचे उत्पन्न चालू वर्षाचे दाखवून, म्हणजे पुढील वर्षाचं एखादं उत्पन्न असेल, कधी कधी ऍडव्हान्स मध्ये येतं ना, तर ते आत्ता जर दाखवायचं, म्हणजे आता नफा जास्त दिसेल. किंवा मग ह्या वर्षीचं दाखवायचंच नाही, पुढच्या वर्षी टाकायचं, म्हणजे या वर्षी नफा कमी दिसेल. या वर्षी नफा नसेल त्या वर्षी संचितीचा उपयोग भागधारकांना न सांगता करून काही रिझर्व्ह असतात, त्या रिझर्व्हचा वापर करून टाकायचा आणि तो भागधारकांना कळू पण द्यायचा नाही आणि तो नफ्यामध्ये दाखवून द्यायचा. तर अशा पद्धतीने हिशोबातील फसवणूक केली जाऊ शकते. हे वेगळे मार्ग झाले, हे फॉर एक्झाम्पल आहेत. याच्यापेक्षा आणखीन वेगळ्या मार्गांचा अवलंब त्या ठिकाणी केला जातो. आता इथे एक डिबेटेबल कोटेशन आहे, सेंटेन्स आहे, त्यावर थोडस मी चर्चा करतो 2 मिनिटं आणि मग आपण थांबूया. ओके. अंकेशक हा, बघा, अंकेशक हा संरक्षक कुत्रा आहे, बरोबर ना? अंकेशक हा व्यवसायाचा संरक्षक कुत्रा आहे, संहारक नाही. ऑडिटर इज अन वॉच डॉग ऑफ अन ऑर्गनायझेशन, नॉट अ ब्लड हंट. म्हणजे जो अंकेशक आहे, अंकेशक त्या ठिकाणी त्या व्यवसायाची शिकार करतो का? तो शिकारी कुत्रा आहे का? म्हणजे शब्दशः घेऊ नका, म्हणजे कुत्रा ज्या पद्धतीने संरक्षण करण्याचं काम करतो. 2 प्रकारचे कुत्रे असतात, एक जंगली कुत्रा, शिकारी कुत्रा असतो, बरोबर ना, आणि एक संरक्षक कुत्रा असतो, तो मालकाचं संरक्षण करतो. आणि जो शिकारी कुत्रा असतो तो कोणाचाच नसतो, तो प्रत्येकाला चावा घेतो. तर हा अंकेशक हा संरक्षक कुत्रा असतो, तो भागधारकांच्या हिताचं रक्षण करण्यासाठी त्या ठिकाणी नेमलेला असतो. म्हणून त्यामधील हिशेबामधील जी काही गडबड असेल किंवा काय असेल ती तो शोधून काढण्याचा प्रयत्न करतो. व्यवसायाला त्रास होईल किंवा व्यवसायाचं नुकसान होईल असं कोणतंही काम त्या ठिकाणी तो करत नाही. म्हणून तो संरक्षक कुत्रा आहे. ह्या अर्थाने तिथे वॉचिंग डॉग म्हणून त्या ठिकाणी भेटला जातो. तो संरक्षण, तिथं नजर ठेवण्याचं काम त्या ठिकाणी करत असतो, त्याच्यावर हल्ला करण्याचं काम करत नसतो. म्हणून तो ब्लड हंट नाहीये, तो संहारक नाहीये, तो इजा व्यवसायाला करत नाही. ठीक आहे. तो व्यवसायाच्या हिताचं रक्षण करण्याचं काम करतो. व्यवसायाला अपाय होईल अशा पद्धतीने तो त्या ठिकाणी काम करत नाही. हा त्यामागचा उद्देश आहे. इथे आपण अपहार, अफरातफर किंवा अफरातफरीचे प्रकार हे या ठिकाणी अभ्यासलं. ओके. इथे आपण थांबूयात. थँक्यू.